नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या तासाला तुमच्या टीचर तुमच्या वर्गात आल्या आणि म्हणाल्या, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. लगेच तुम्ही सगळे काय करता? छान सरसावून बसता आणि काय आनंद होतो तुम्हाला. आवडते ना गोष्टी ऐकायला? मग साने गुरुजींच्या गोष्टी असोत किंवा इसापनीतीच्या गोष्टी ऐकायला तर सर्वांनाच आवडते. अगदी लहान थोर सारेच आनंदाने गोष्टी म्हणजेच कथा ऐकतात. आपल्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतही 5 गुणांचा कथालेखन हा प्रश्न उपयोजित लेखनात येणार आहे. कथालेखन ही एक कला आहे. ती सरावानेच आत्मसात होते. गोष्ट ऐकताना आपल्याला आनंद मिळतो, विचारांना एक दिशा मिळते. कल्पनाशक्ती, नवनिर्मिती आणि सृजनशीलता यांच्या बळावर कथा रचली जाते. काही कथा काल्पनिक असतात, तर काही कथा सत्य घटनेवर अवलंबून असू शकतात. कथेतील कथाबीज हा खरा कथेचा प्राण असतो आणि या कथाबीजावर कथानक उभे असते. घडलेल्या घटना, प्रसंग, कथेतील पात्र यांची सांगड घालत ती कथा फुलवत जाणे हे खरे कथालेखनाचे कौशल्य असते. कथा लिहिण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या. विचारलेल्या कथेच्या प्रकाराबद्दल आधी काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या. मध्यवर्ती कल्पना नीट लक्षात घ्या. कथेला समर्पक असे शीर्षक द्या. तात्पर्य लिहिणंही आवश्यक आहे हे लक्षात घ्या. कथा नेहमी भूतकाळातच लिहावी. कथेमध्ये भाषेचा, घटनांचा ओघ काळाप्रमाणे असायला हवा. कथा बीजाला अनुसरून कथेतील पात्र आणि त्यांचे संवाद असावेत. प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. परीक्षेत आपल्याला 5 प्रकारे या कथा विचारल्या जातात. 1. मुद्द्यावरून कथालेखन. कथाबीजावर आधारित कथालेखन. दिलेल्या पूर्वार्धावर किंवा उत्तरार्धावरून आधारित कथालेखन. दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करणं आणि दिलेल्या शीर्षकावरून कथालेखन करणं. हे कथांचे जे 5 प्रकार पाहिले त्याचा आता विस्तृतपणे अभ्यास करू. मुलांनो, आजपर्यंत तुम्ही मुद्द्यावरून गोष्ट अनेकदा लिहिली असेल, परंतु आता मात्र परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या इतर 4 प्रकारांबद्दल आज मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. त्यामध्ये प्रथम आहे ती म्हणजेच कथा बीजावर आधारित कथा. पहा, कथेचा आशय हा कथा बीजावर अवलंबून असला पाहिजे. कथाबीज हा कथालेखनाचा प्राण असतो. अतिशय छोटी छोटी वाक्य, उत्कंठावर्धक मजकूर, आशयाला अनुसरून असा विरामचिन्हांचा वापर आपण करायला पाहिजे. गरजेनुसार बोली भाषेचाही वापर आपल्याला करता आला पाहिजे. काही वाक्प्रचार, म्हणी यांचाही सुयोग्य वापर आपण करू शकू. याचबरोबरीने आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की कथाबीज लक्षात ठेवूनच आपल्याला ही कथा लिहायची असते. काही वेळा कथेची सुरुवात दिली जाते किंवा शेवट दिला जातो. अशा वेळी दिलेला भाग नीट वाचून आपण ती कथा तयार करायची असते. या प्रकारात कृतीपत्रिकेत दिलेला भाग लिहायची गरज अजिबात नसते हे लक्षात घ्या. तसेच यानंतरचा प्रकार म्हणजे काही शब्द दिलेले असतात आणि हे शब्द आपल्याला कथेमध्ये गुंफून कथेचं लेखन करायचं असतं. अशा वेळेला या शब्दांचा वापर आपण आपल्या कथेमध्ये करायचा असतो. मग हे शब्द आपल्याला माहीत असलेल्या एखाद्या कथेमध्ये जर व्यवस्थित बसत असतील तर ती कथा तुम्ही लिहिली तरीही चालते किंवा तुमची स्वतःची सृजनशीलता वापरून त्याप्रमाणे ही कथा तुम्हाला लिहिता येऊ शकते. फक्त ही कथा लिहित असताना आपली कथा
कुठेही पाल्हाळीक होणार नाही असा विचार डोक्यामध्ये ठेवूनच मगच तो पुढे लिहा. यानंतरचा कथेचा प्रकार म्हणजे शीर्षकावरून कथा लिहिणे. यात शीर्षक दिलेले असते, त्यावरून कथा लिहायची असते. जसे खरा मित्र, जशास तसे अशा शीर्षकावरून तुम्हाला माहीत असलेली कथा तुम्ही लिहू शकता किंवा स्वतः तयार केलेली एखादी कथाही तुम्हाला लिहिता येते. मात्र कथेतील मूल्य हे त्या शीर्षकाशी मिळते जुळते असेल हे मात्र पाहावे. आता आपण दिलेल्या शब्दांवरून कथा तयार करायला शिकूया. बघा हं, शब्द आहेत सैनिक, तुरुंग, पोपट आणि स्वातंत्र्य. आता या 4 शब्दांचा वापर करून आपण कथा तयार करायला शिकणार आहोत. या 4ही शब्दांचा वापर आपल्या कथेमध्ये झाला पाहिजे हे आपण लक्षात ठेवून ही कथा लिहिणार आहोत. कथा बघा हं. साल 1999 कारगिल युद्धाला तोंड फुटलं. मेजर अभिजित कुंटे यांनी शत्रूला माघार घ्यायला लावण्याचा विडा उचलला होता. विजय अगदी जवळ आला होता. मात्र दुर्दैवाने मेजर अभिजित कुंटे जखमी होऊन शत्रूच्या तावडीत सापडले. पुढे अनेक महिने त्यांना परदेशातील कैदेत राहावे लागले. तुरुंगाच्या त्या रुक्ष भिंती, ते कोंदट वातावरण, ती असहाय्यता आणि तुरुंगातील ते हाल. काही महिन्यांनी त्यांची सुटका झाली. मेजर अभिजित कुंटे घरी परत आले. ते मोकळे वातावरण, आपली माणसे, मातृभूमी आणि आपली माती पाहून पुन्हा त्यांना उत्साही वाटू लागले. आणि मग अशाच एके दिवशी ते बाजारात गेले. तिथे एक पोपट विक्या 7-8 पिंजऱ्यांमध्ये पोपट घेऊन ते विकायला बसला होता. मेजर कुंटे यांनी पोपट विकत घ्यावे म्हणून तो त्यांना गळ घालू लागला. मेजर कुंटे यांनी ते पिंजऱ्यात बंदिस्त असलेले पोपट पाहिले आणि त्यांचे डोळे चमकले. त्यांनी त्या पोपट विक्याकडून सर्व पोपट विकत घेतले. धन्यवाद साहेब. अरे अरे, आपण हे काय करता? पोपट विक्या जवळजवळ ओरडलाच. कारण तिकडे मेजर अभिजित कुंटे यांनी सगळे पिंजरे उघडले होते आणि हिरव्यागार पोपटांचा एक थवा आकाशात झेपावला होता. पोपट विक्या थक्क होऊन पाहत होता. तेव्हा अभिजित कुंटे म्हणाले, मित्रा, मी मेजर कुंटे. स्वातंत्र्याचे महत्व ते गेल्याशिवाय कळत नाही. मी तुला हे अनुभवाने सांगतोय. प्रत्येकाने स्वतःचे आणि दुसऱ्याचेही स्वातंत्र्य जपले पाहिजे. म्हणूनच मी ते पोपट मुक्त केले. मेजर अभिजित म्हणाले. पोपट विक्रेत्याला त्यांचे ते बोलणे नीटसे समजले नाही, पण मेजर साहेबांचे डोळे मात्र आनंदाने चमकत होते. आता ही झाली दिलेल्या शब्दांवरून तयार केलेली गोष्ट. असेच कोणतेही शब्द घेऊन आपण गोष्ट बनवू शकतो. अशा प्रकारे कथा लेखनाचा सराव करा आणि भरपूर गुण मिळवा. धन्यवाद.